कोलकात्यातील अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर आता सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एनडीटीव्ही मराठीकडून राज्यात फास्ट चेक करण्यात आलाय। नांदेडचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठं रुग्णालय आहे। 1000 रुग्ण रोज या ठिकाणी बाह्य विभागात तपासणीसाठी येतात, तर दररोज रुग्ण हे दाखल होत असतात, म्हणजेच ऍडमिट केले जातात। रुग्णालयात सर्वत्र सीसीटीव्ही बसवण्यात आले। सुमारे 160 सुरक्षा रक्षक 24 तास तैनात असतात। पाहुयात नांदेडच्या रुग्णालयातला हा खास ग्राउंड रिपोर्ट। पश्चिम बंगालच्या कलकत्त्यामध्ये डॉक्टरांसोबत एक दुर्दैवी घटना घडली। अगदी त्याच पार्श्वभूमीवर नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये महिला डॉक्टर खरंच किती सुरक्षित आहेत, आज आपण त्याचा रियालिटी चेक करणार आहोत। आता रात्रीचे 11 वाजले आहेत आणि 11 वाजताची परिस्थिती या रुग्णालयाची काय आहे आणि इथं कशा पद्धतीची सुरक्षा आहे, आता आपण हे पाहणार आहोत। चला माणसं इकडे या, साईडला या। चला बाजूला थांबा, इकडे साईडला। हो, तसं आमचं कॅम्पस सेफ आहे, कारण की जी घटना झाली 9 ऑगस्ट ह्या तारखेला, त्यानंतर आपल्या ज्या 2 संघटना आहे, एक फायमा आणि फोर्डा म्हणून, त्या संघटनेतर्फे आपल्या पॅन इंडिया इथं स्ट्राईक चालू झाली आणि त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही आमच्या इथे ही स्ट्राईक चालू केली आणि आमचे जे डीन आहे त्यांनी आम्हाला पूर्ण प्रोत्साहन दिलं स्ट्राईकसाठी। आणि त्यानंतर त्या घटनेनंतर आमच्या जे डीन आहे डॉक्टर सुधीर देशमुख यांनी आमच्यासोबत एक मीटिंग घेतली, म्हणजे एक मार्ड संघटनेची आणि काही जे लेडीज डॉक्टर आहे त्यांनी आमचे जेवढे पण पॉईंट्स आहे, जेवढे पण आमचे प्रॉब्लेम्स आहे, त्यांनी ते सर्व ऐकून घेतले आणि आता आमच्या कॅम्पसमध्ये पहिलीपेक्षा जास्त CCTV कॅमेरे हे उपलब्ध झालेले आहेत आणि त्या देखील जे सिक्युरिटी गार्ड्स जे आहे, तुम्ही जर आमचा परिसर पाहिला तर त्या परिसरात तुम्ही बघणार की जागोजागी आता आमच्यासाठी सिक्युरिटी गार्ड हे अवेलेबल आहे आणि म्हणजे वी आर व्हेरी सिक्युअर्ड हिअर। आम्ही आता पूर्ण सिक्युअर्ड आहोत। त्या देखील कॅम्पस सोडून आमच्या हॉस्पिटलमध्ये देखील तुम्ही बघत असणार प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आम्हाला अवेलेबल आहे। आम्हाला तशी भीती वगैरे काही वाटत नाही आहे, कारण आम्ही ऑलरेडी पूर्ण नाईटभर आमचे राऊंड वगैरे घेत असतो किंवा आम्हाला सपोर्ट असतो, सिक्युरिटी असते, प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे वगैरे बसवलेले आहेत। त्याच्यानंतर त्यांचे नाईटला त्यांचे जे सुपिरियर असतात यांचे वॉचमॅनचे वगैरे, तर ते सिक्युरिटी त्यांचे रात्रीला राऊंड्स वगैरे जास्तीचे घेतात आणि घटना घडल्यापासून तर त्यांना आणखी जास्त अलर्ट करण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे ते पण जास्तीचे राऊंड वगैरे मारत आहेत सध्या, त्याच्यामुळे आम्हाला भीती वगैरे काही वाटत नाही आहे। नांदेडच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज 1000 रुग्ण तपासणीसाठी येतात आणि तब्बल 800 रुग्णांना इथं ॲडमिशन मिळतं। म्हणजे नांदेड जिल्हाच नव्हे तर शेजारचा परभणी असेल, हिंगोली असेल, यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग असेल, तर तेलंगणातील आदिलाबाद आणि निजामाबाद जिल्ह्यातील रुग्ण देखील याच रुग्णालयामध्ये येतात आणि त्यामुळे इथं रुग्णांचा मोठा लोड या रुग्णालयातील डॉक्टरांवर असतो। परंतु इथले जे सिक्युरिटी सिस्टीम आहे ती इतकी कडक आहे की इथल्या महिला डॉक्टर म्हणतात की त्यांना रात्रीचे किती जरी वाजले तर अजिबात भीती वाटत नाही। ते विना भीतीच्या वातावरणात इथं काम करतात आणि रुग्णांवर उपचार करतात। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।